नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संदीप तुमचं सगळ्यांचं इंग्लिश गुरु फॉर ऑल या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कोर्सचं टायटल आहे एंटायर इंग्लिश ग्रामर आणि हा लेसन नंबर 2 आहे ॲडव्हर्ब क्लॉज. या अगोदर लेसन नंबर 1 मध्ये आपण क्लॉजेसच्या अंडर इंट्रोडक्शन टू क्लॉज बघितलं आणि वेगवेगळे प्रकार बघितले. त्यामध्ये जेव्हा आपण सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हणतो किंवा ज्याला डिपेंडंट क्लॉजेस म्हणतो त्याच्या अंडर एक टाईप आहे ऍडव्हर्बियल क्लॉज किंवा ऍडव्हर्ब क्लॉज ज्याला म्हणतो. आपण डिटेलमध्ये या व्हिडिओ सेशनमध्ये ऍडव्हर्ब क्लॉज विषयी डिस्कस करणार आहोत आणि याचे कुठले टाइप्स आहेत ते देखील आपण इथे बघणार आहोत. तर सुरुवात करूया. मीनिंग ऑफ क्लॉज सगळ्यात अगोदर आपण बघूया कशाला क्लॉज म्हणायचं आहे. अ क्लॉज इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट कंटेन्स अ सब्जेक्ट अँड अ प्रेडिकेट और वर्ब ज्याला म्हणतो आपण. म्हणजे क्लॉज काय आहे, तर हा अनेक शब्दांचा एक समूह आहे ज्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट म्हणजे कर्ता आणि प्रेडिकेट म्हणजे वर्ब असणं गरजेचं आहे. इट डिफर्स फ्रॉम अ फ्रेज बिकॉज अ फ्रेज डज नॉट हॅव बोथ सब्जेक्ट और सब्जेक्ट अँड वर्ब. म्हणजे फ्रेज आणि क्लॉज मधला सगळ्यात मोठा फरक काय आहे. क्लॉज मध्ये सब्जेक्ट आणि प्रेडिकेट किंवा सब्जेक्ट आणि वर्ब हे असतंच कंपल्सरी, परंतु फ्रेज मध्ये नसते. हे एक सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. क्लॉजेस मे बी कंप्लीट सेंटेन्सेस ऑन देअर ओन और मे नीड अनदर क्लॉज टू कंप्लीट देअर मीनिंग डिपेंडंट. तर इथे काय दिलेलं आहे, क्लॉजेस म्हणजेच काय असे वाक्य असतात की ते कंप्लीट सेंटेन्स असतं की ज्याचा सरळ सरळ आपल्याला मिनिंग लक्षात येतो किंवा एका क्लॉजचा मिनिंग समजून घेण्यासाठी दुसऱ्या क्लॉजचा आपल्याला उपयोग करून घ्यावा लागतो, मदत घ्यावी लागते, रेफरन्स घ्यावा लागतो, त्याला आपण डिपेंडंट क्लॉज असं म्हणतो. आता इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. शी डान्सेस इंडिपेंडंट क्लॉज आहे. सब्जेक्टची वर्ब डान्सेस. वेन शी डान्सेस ब्युटिफुली. आता इथे काय डिपेंडंट क्लॉज आहे. सब्जेक्टची आहे, वर्ब डान्सेस आहे. पण या पर्टिक्युलर क्लॉजचा जो मीनिंग आहे तो इनकम्प्लीट आहे. तर इथे आपण क्लॉजचा मीनिंग समजून घेतलेला आहे. आता आपण फोकस करूया ऍडव्हर्ब क्लॉज किंवा ऍडव्हर्बियल क्लॉज. आता या अगोदर आपण पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ऍडव्हर्बचा मीनिंग लक्षात घेतलेला आहे. ऍडव्हर्ब म्हणजे काय, तर ते कुठल्या तरी व्हर्बला मॉडिफाय करतं ऍडजेक्टिव्हला किंवा अनादर ऍडव्हर्ब. म्हणजेच काय, फंक्शन्स लाईक अन ऍडवर्ब मॉडिफाईज अ वर्ब ऍडजेक्टिव्ह और अनादर ऍडवर्ब. एक तर क्रियापदाला किंवा विशेषणाला किंवा दुसऱ्या क्रिया विशेषणाला काय करतं, तर मॉडिफाय करतं, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं. तर इथे काय आहे, इट टेल्स अस व्हेन वेअर वाय हाऊ टू व्हॉट एक्सटेंट अंडर व्हॉट कंडिशन. या सगळ्या कंडिशन्स मध्ये बघा काय दिलेलं आहे. या सगळ्या ठिकाणी वेन असेल, वेअर असेल, व्हाय असेल, हाऊ असेल, टू व्हॉट एक्सटेंट असेल, अंडर व्हॉट कंडिशन असेल, याच्याविषयी आपल्याला माहिती देतं. म्हणजे कुठे टाइम असेल, प्लेस असेल, रिझन असेल, मॅनर असेल, ऍट व्हॉट लेवल असेल किंवा कंडिशनल असेल, त्या पद्धतीनं आपल्याला इथे ऍडव्हर्बियल क्लॉज समजून घ्यायचा आहे. आता ऍडव्हर्बियल क्लॉज हा कशाने इंट्रोड्यूस केला जातो, तर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स. सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कुठले, बिकॉज आहे, अल्दो आहे, इफ आहे, वेन आहे, वाईल आहे, अंटिल आहे, ॲज आहे, सिन्स आहे, सो दॅट आहे, दॅन आहे, बिफोर आहे आणि हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. तर याचा उपयोग हा ऍडव्हर्ब क्लॉज आपल्याला इंट्रोड्यूस करून देण्यासाठी केला जातो. आता काही एक्झाम्पल्स आपण ऍडव्हर्ब क्लॉजची इथे बघूयात. बघा एक्झाम्पल्स काय आहेत. आय विल कॉल यू वेन आय रीच होम. आता हे जे बोर्ड मध्ये दिलंय, आय विल कॉल यू वेन आय रीच होम. आता इथे वेन काय दाखवतंय आपल्याला, टाइम. म्हणजे ऍडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाइम याला आपण म्हणतो. त्यानंतर ही लेफ्ट अर्ली बिकॉज ही वॉज टायर्ड. इथे कारण सांगितले, रिझन, म्हणून बिकॉज ही वॉज टायर्ड झालं ऍडव्हर्ब क्लॉज. स्टे हिअर अंटिल आय रिटर्न. म्हणजे जोपर्यंत मी येते, स्टे अंटिल आय रिटर्न, टाइम दाखवत आहे, म्हणजे ऍडव्हर्बियल क्लॉज ऑफ टाइम. शी रॅन फास्टर दॅन आय डीड, कंपॅरिझन दाखवते, दॅन आय डीड. त्यानंतर इफ यू वर्क हार्ड यू विल सक्सीड, कंडिशन. त्यानंतर ऑल्दो इट रेन वी एन्जॉय द पिकनिक, कॉन्ट्रास्ट दाखवत आहे. ही स्पोक ॲज इफ ही न्यू एव्हरीथिंग, इथे मॅनर दाखवत आहे, इन व्हॉट मॅनर. तर अशा पद्धतीने आपण काही एक्झाम्पल्स बघितले. आता आपण टाइप्स ऑफ ऍडव्हर्ब क्लॉजेस इथे बघूया.
इथे 9 मी याचे टाइप्स दिलेले आहेत. कुठले कुठले आहेत बघा. टाइप्स ऑफ ऍडव्हर्ब क्लॉज. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब clause of cause or reason, adverb clause of purpose, adverb clause of condition, adverb clause of concession or contrast, adverb clause of comparison or degree, adverb clause of manner आणि adverb clause of result or consequence. थोडक्यात इथे आपण वर्ड जरी रीड केला टाइम, प्लेस, रिझन, पर्पज, कंडिशन, कॉन्ट्रास्ट, कंपॅरिझन, मॅनर आणि रिझल्ट या शब्दांवरनं लक्षात येतं की ते आपल्याला एक्झॅक्टली काय सांगणार आहे. टाईम म्हटल्यानंतर वेळ आहे, प्लेस म्हटल्यानंतर ठिकाण आहे, रिझन किंवा कॉज म्हटल्यानंतर कारण आहे, पर्पज म्हटल्यानंतर हेतू आहे, या पद्धतीनं. तर सुरुवातीला आपण बघूया पहिला जो आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम कशाला म्हणायचे आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण इथे बघूया. टेल्स व्हेन द ऍक्शन हॅपन्स. ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम आपल्याला सांगतं की एखादी घटना एखादी ऍक्शन केव्हा घडते आणि इंट्रोड्यूस कशाने केलं जातं. वेन आहे, व्हाईल आहे, बिफोर आहे, आफ्टर आहे, सिन्स आहे, अंटिल आहे, ॲज सुन ॲज आहे, ॲज लॉंग ॲज आहे आणि वेन एव्हर. एवढ्या एवढे सारे जे कनेक्टर्स आहेत, एवढे जे सबऑर्डिनेटिंग किंवा आपण ज्याला कंजंक्शन म्हणतो बघा, त्याचा यूज होतो. आय विल कॉल यू वेन आय रीच होम. मी घरी पोहोचल्यानंतर कॉल करेन. सो वेन आय रीच होम हा झाला ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. वेट हिअर अंटिल आय रिटर्न. अंटिल आय रिटर्न झालं काय ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. शी वॉज सिंगिंग वाईल शी कुक्ड म्हणजे वेळ सांगते. परत ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. ही हॅज बीन सॅड सिन्स हिज फादर डाईड. ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. As soon as the bell rang, the students left the class. The students left the class. टाइम सांगताय परत म्हणजे ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. जेवढे मी इथे अंडरलाईन केले आणि बोल्ड मध्ये केलेले आहेत, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. मग त्याची प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा आपल्याला आयडेंटिफाय करणं सोपं जाईल. त्यानंतर बघा ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस म्हणजे ठिकाण सांगतो. टेल्स वेअर द ऍक्शन हॅपन्स आणि हे कशाने इंट्रोड्यूस होतो वेअर आणि वेअर एव्हर. सिट वेअर एव्हर यू लाईक. बरोबर वेअर एव्हर यू लाईक ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस. ही फॉलोड मी वेअर आय वेंट ऍडवर्ब क्लॉज ऑफ टाइम. स्टे वेअर यू आर ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आणि वेअर आय वेंट हे देखील ऍडवर्ब क्लॉज ऑफ प्लेस आहे. लक्षात घ्या. परत सांगतोय सिट वेअर एव्हर यू लाईक. Wherever you like, adverb clause of place. He followed me where I went, adverb clause of place. Stay where you are, adverb clause of place आहे where you are. We can play where it is safe, where it is safe, adverb clause of place आहे. त्यानंतर नेक्स्ट बघूया आपण नंबर 3. adverb clause of cause or reason म्हणजे कारण. कारण सांगणारे कुठले आहे टेल्स वाय समथिंग हॅपन्स. मग बिकॉज आहे, सिन्स आहे, ऍज आहे, फॉर द रिझन दॅट. हे सगळे काय सांगतात आपल्याला तर रिझन सांगतात. मग असा जर यूज केला असेल तर त्याला ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉज किंवा ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन असं आपण म्हणतो. एक्झाम्पल्स बघा. ही स्टेड होम बिकॉज ही वॉज सिक. रिझन दिलंय ना म्हणजेच काय झालं हे ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉज ऑर रिझन. आय रिस्पेक्ट हिम सिन्स ही इज ऑनेस्ट. रिझन दिलंय कारण काय ही इज ऑनेस्ट म्हणून ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉज ऑर रिझन. शी क्राईड ॲज शी लॉस्ट हर पर्स. ॲज शी लॉस्ट हर पर्स हे झालं ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉज ऑर रिझन. त्यानंतर वी वर हॅपी बिकॉज आर टीम ऑन. बिकॉज आर टीम ऑन हे झालं ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझन ऑर कॉज. तर या पद्धतीने आपल्याला ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉज किंवा रिझनचे एक्झाम्पल्स इथे आपण बघितलेले आहेत आणि याची प्रॅक्टिस केल्यानंतर लक्षात येईल हे जे कंजंक्शन्स आहेत बिकॉज असेल, सिन्स असेल, ॲज असेल, फॉर द रिझन दॅट असेल हे लक्षात ठेवायचे जेणेकरून आपल्याला ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉज हे कसं ओळखायचं याचे क्ल्यूज लक्षात येतील. नंबर 4 बघा. ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज म्हणजे हेतू इंटेन्शन. टेल्स द पर्पज ऑफ अन ऍक्शन. आता कशाने इंट्रोड्यूस होत आहे सो दॅट, इन ऑर्डर दॅट किंवा लेस आर्केक आहे हा यूज. बघा शी स्पीक्स सॉफ्टली सो दॅट द बेबी मे नॉट वेक अप. काय दिलंय तर पर्पज दिलंय.
त्यानंतर ही वर्क हार्ड इन ऑर्डर दॅट ही माइट पास द एक्झाम. इथे काय दिसतंय पर्पज, हेतू काय आहे, कशासाठी काम केलं होतं, हार्ड कशासाठी केलं होतं वर्क, तर पास होण्यासाठी, माइट पास द एक्झाम. वॉक केअरफुली लेस्ट यू शुड स्लिप. म्हणजे लेस्ट यू शुड स्लिप हे जे दिलंय ऍडवर्ब क्लॉज ऑफ पर्पज, म्हणजे हेतू आपल्याला लक्षात येतो. आता आपण बघूया ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. आता कंडिशन म्हणजे काय दाखवतोय आपल्या, कंडिशनल्स ज्याला म्हणतो आपण. कंडिशन फॉर द मेन क्लॉज, मेन क्लॉजला कंडिशन. इंट्रोड्यूस्ड बाय इफ अनलेस प्रोव्हाइडेड दॅट इन केस सपोजिंग. एक्झाम्पल्स, इफ यू स्टडी हार्ड यू विल सक्सीड. आता इफ यू स्टडी हार्ड, मग काय होईल, काय कंडिशन, कुठल्या, केव्हा, यू विल सक्सीड. वी कॅनॉट गो आउट अनलेस इट स्टॉप्स रेनिंग. म्हणजेच काय होतं, ही जी कंडिशन आहे मेन क्लॉजला, म्हणजे वी कॅनॉट गो आउट केव्हापर्यंत, अनलेस इट स्टॉप्स रेनिंग. यू कॅन बॉरो माय बुक प्रोव्हाइडेड दॅट यू रिटर्न इट टुमॉरो. प्रोव्हाइडेड दॅट इथनं समोर लक्षात येते. आय विल कॉल यू इन केस आय नीड हेल्प. इन केस आय नीड हेल्प कंडिशन आहे. म्हणजे या सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये आपल्याला काय दिसतंय, ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन कुठल्या पद्धतीनं आपल्याला आयडेंटिफाय करायचं आणि कुठले त्यासाठी कंजंक्शन यूज होतात. त्यानंतर बघा ऍडवर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन ऑर कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट असेल किंवा अनएक्सपेक्टेड रिझल्ट असेल त्यासाठी आपल्याला ऍडवर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन किंवा ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट आपण यूज करतो. एक्झाम्पल्स बघा, ऑल्दो ही इज रिच ही इज नॉट हॅपी. बरोबर, ही इज नॉट हॅपी कॉन्ट्रास्ट दिसतंय. शी केप्ट स्माइलिंग दो शी वॉज इन पेन. अगेन कॉन्ट्रास्ट. इवन इफ इट रेन्स वी विल कंटिन्यू द मॅच. अगेन अनएक्सपेक्टेड रिझल्ट म्हणा किंवा कॉन्ट्रास्ट म्हणा. ही इज टॉल वेअर ॲज हिज ब्रदर इज शॉर्ट. अगेन कॉन्ट्रास्ट इज होत आहे. तर अशा पद्धतीने आपण ऍडवर्ब क्लॉज ऑफ कन्सेशन किंवा ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट इथे डिस्कस केलेला आहे. त्यानंतर बघूया आपण ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन ऑर डिग्री काय आहे. तर compares two actions or tells the degree of something, and introduced by than, as, so as if, as though. She is taller than I am. यामध्ये इथे दिसतंय बघा दॅन, म्हणजे हे कुठले कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये ऍडवर्ब क्लॉज ऑफ कंपॅरिझन किंवा डिग्री हे येतं. ही वर्क्स ॲज हार्ड ॲज हिज ब्रदर डज. Adverb clause of comparison. You are not so clever as you think. Adverb clause of comparison or degree. He spoke as if he knew everything. Adverb clause of comparison or degree. नंबर 8 चा आपण आता टाइप बघूया ऍडवर्ब क्लॉजचा. ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर, इन व्हॉट मॅनर मेथड tells how an action is done. Introduced by as if, as though, the way. Do it as I showed you. म्हणजेच कुठल्या पद्धतीने सांगते, मॅनर. ही बिहेव्स ॲज इफ ही वर द बॉस. मॅनर, पद्धत, मेथड, वे ज्याला म्हणतो आपण. शी डान्स्ड द वे हर टीचर टॉट हर. मॅनर. ही लुक्ड ॲट मी ॲज दो आय वर अ स्ट्रेंजर. हे देखील आपल्याला इथं मॅनर सांगतंय. इथे यूज केलेले जे काय सगळे क्लॉजेस आहेत, ॲज नंतर, ॲज इफ नंतर, द वे किंवा ॲज दो, हे सगळेच्या सगळे ऍडवर्ब क्लॉज ऑफ मॅनर्स आहेत. त्यानंतर नंबर 9 आपण इथे बघूया ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट और कॉन्सिक्वेन्स. काय होईल, काय घडेल, काय आउटकम येईल. इंट्रोड्यूस बाय सो दॅट आणि सच दॅट. ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट वॉक. सो दॅट याचा रिझल्ट हा कॉन्सिक्वेन्स. ही वॉज सो टायर्ड, त्याचा रिझल्ट काय येतोय, कॉन्सिक्वेन्स. तर ही कुड नॉट वॉक, चालू शकत नाही. द नॉईज वॉज सो लाऊड दॅट वी कुड नॉट हिअर इच अदर. आणि शेवटचं एक्झाम्पल आहे, इट वॉज सच अ हॉट डे दॅट वी स्टेड इनडोअर्स. सच दॅट म्हणजे आपल्याला पहिल्या याचा रिझल्ट जो आहे तो समोर दिसतोय, म्हणून याला म्हणायचंय ऍडवर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट और ऍडवर्ब क्लॉज ऑफ कॉन्सिक्वेन्स. सो विद्यार्थी मित्रांनो,
या सेशनमध्ये आपण ॲडव्हर्ब क्लॉजेस बघितले, त्याचे प्रकार बघितले, वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण इथे स्टडी केलेले आहेत, जेणेकरून तुमचा जी कॉन्सेप्ट आहे ॲडव्हर्बियल क्लॉजची ती इथे क्लिअर होईल. सो थँक यू स्टुडंट्स फॉर अटेंडिंग दिस सेशन.